बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी अमित शहांच्या दौऱ्यासंदर्भात। लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अमित शहा हजेरी लावत आहेत। सकाळी 11 वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होईल। अजित डोवाल यांना यंदाचा प्रतिष्ठित असा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आलाय। दरम्यान अमित शहांच्या या दौऱ्यादरम्यान पुण्यामध्ये वातावरण तापलंय। अमित शहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं आंदोलन सुरू केलंय। काँग्रेसच्या आंदोलनाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजप सुद्धा आंदोलन करणार आहे। एकीकडे काही काँग्रेसच्या नेत्यांची युवा नेत्यांची धरपकड झाली आहे असा देखील आरोप करण्यात येतोय। त्यामुळे सध्या 3 पदाधिकाऱ्यांना काँग्रेसच्या ताब्यात घेण्यात आलेलं आहे असेही सांगण्यात येत आहे। तर ज्या ठिकाणी हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे त्या ठिकाणावरून आमचे प्रतिनिधी यशपाल सोनकांबळे सध्या आपल्या सोबत आहेत। जाऊया त्यांच्याकडे। यशपाल, काय सध्याची तिथली स्थिती आहे? कारण काँग्रेस आणि भाजप आमने सामने येणार असं म्हटलं जात आहे। प्रज्ञा टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार हा कटारी हायस्कूलच्या मैदानावर घेण्यात आलेला आहे। मी आता या घटनास्थळी आहे। जर्मन हँगर या ठिकाणी लावण्यात आलेला आणि सर्व प्रवेशद्वारांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे। एकूणच काँग्रेस आणि शिवसेना असेल, वंचित असेल किंवा अन्य संघटनांकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आल्यामुळे पोलीस बंदोबस्त कडेकोट आहे। कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता पोलिसांकडून घेतली जाते। कटारा हायस्कूलच्या याच जर्मन हँगर लावून ज्या ठिकाणी मंडप तयार करण्यात आले त्या ठिकाणी आपण आहे। अजित डोवाल जे आहेत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे। हा 12 वाजता कार्यक्रम होणार आहे, परंतु एकूणच VVIP मूवमेंट जी आहे ती 10 वाजल्यापासून सुरुवात होईल। साधारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे काल रात्रीच मुक्कामाला पुण्यामध्ये आलेले आहेत आणि देवेंद्र फडणवीस देखील रात्री उशिरा या ठिकाणी मुक्कामाला आलेले आहेत। पूर्ण चोख बंदोबस्त आहे। सिक्युरिटी पूर्ण चेक करूनच या ठिकाणी सोडलं जातं आहे। ज्यांच्याकडे पासेस आहेत त्यांना देखील या ठिकाणी चेक करून सोडलं जाते। पूर्ण कुठलाही आंदोलन या ठिकाणी होणार नाही, काळे झेंडे दाखवून आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसने दिला होता। एकूणच या सर्व ठिकाणी CCTV फुटेजच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीच्या हालचालीवर लक्ष ठेवलं जाते। पोलिसांकडून पूर्ण दक्षता घेतली जाते आणि आयोजकांकडून देखील पूर्ण सुरक्षेच्या ज्या तयारी आहे ती यंत्रणा देखील या ठिकाणी उपस्थित केलेली आहे। आता लोक यायला सुरुवात झालेली आहेत। निमंत्रित असतील, काही अतिविशेष व्यक्ती असतील त्यांच्यासाठी वेगळा मार्ग ठेवला आणि सर्वसामान्य लोकांसाठी वेगळा मार्ग ठेवण्यात आलेला आहे। पूर्ण या ठिकाणी छावणीचं स्वरूप आलेलं आहे। पोलिसांचा जवळपास 3000 पोलिसांचा ताफा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। वेगवेगळ्या ज्या गाड्या आहेत, दृष्टी नावाच्या, ज्या 360 डिग्री कॅमेरा रेकॉर्ड करतात त्या गाड्या देखील इथे आहेत। एकूणच या ठिकाणी कुठलंही आंदोलन होणार नाही किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही या संदर्भात दक्षता घेतली जाते। प्रज्ञा, नक्कीच, आणि तुमच्याकडनं या संदर्भातले सगळे अपडेट्स आम्ही घेत राहू। सुरता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।